आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांचा काम बंद, आंदोलनाचा आजचा 21वा दिवस। शासन दरबारी खितपत पडलेल्या प्रलंबित मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समितीने गेल्या ऑगस्ट 19 पासून स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले असून आज या आंदोलनाचा 21वा दिवस असल्याचे आंदोलनकर्त्यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले। आंदोलनातून आमच्या रास्त मागण्या सुटल्या नाही तर आता आम्ही टप्प्याटप्प्याने आमरण, उपोषण व जेलभरो आंदोलन करू असा इशारा कामगार नेते रवींद्र उमाटे यांनी शासनाला दिला आहे। यावेळी डॉक्टर शिलदुधे, मर्सिस्टेला गजर, संकेत जगताप, वर्षा तेलंग, श्वेता कंचरलावार, विकास वाढई, ज्योती तामगाडगे, चंद्रकांत नेवालकर, रामू बारसागडे, कुंदन देवाळकर, अमर पारखी, मधुकर बोंबडे, श्रीकांत भाटके व अन्य आंदोलनकर्ते उपस्थित होते। सुवर्ण भारत, किरण घाटे, विदर्भ विशेष प्रतिनिधी। आज आंदोलनाचा 21वा दिवस आहे। या आंदोलनाच्या दृष्टिकोनातून आपण कामगार नेते म्हणून कसं बघताय? कामगाराचे अनेक संप यापूर्वी झालेले आहे आणि ज्यांचा 100 वर्षाचा अनुभव आम्ही जे आंदोलन करते आहे आयटक या संघटनेच्या माध्यमातून हे सर्व आम्ही करतोय आणि आमच्यासाठी आंदोलन करणं ही काही नवीन बाब नाही आहे। परंतु सरकार अशा प्रकारची जी वागणूक देत आहे ही फार शोकांतिका आहे। त्याचं कारणच असं आहे की मागच्या वेळेस आम्ही कुठलाही बॅकग्राऊंड नसताना 38 दिवस बसलो होतो, त्यावेळेस आमच्या मागण्या यांनी मान्य केल्या आणि ही गोष्ट फार मनाला खटकण्यासारखी आहे। एकंदरीत या शासनाचा निषेध करावा तेवढा कमीच आहे। सर, आपल्या प्रमुख मागण्या कुठल्या? आमचं समान काम, समान वेतन आणि समायोजन या 2 मागण्या घेऊन आम्ही या 2 प्रमुख मागण्याच्या नुसार आम्ही मागं 2023 मध्ये जो संप केला होता आणि इतरही त्यासोबत मागण्या होत्या, तर त्या मागण्या घेऊन जो GR आमचा निघालेला आहे तर तोच आता लागू करावा हीच प्रमुख मागणी आहे। आणि मग इतरत्रही काही मागण्या आहेत, त्यानंतर पेमेंट वाढीचं आहे आणि बदली धोरण आहे, यासारख्या अनेक अशा 20 मागण्या आहेत। या 20ही मागण्या घेऊन आम्ही आंदोलन करतो आहे, परंतु महाराष्ट्र शासन त्याकडे अजिबात लक्ष देत नाही। असा मी मर्सिस्टेला मदन गजर, आरोग्य सेविका, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल चंद्रपूर। गेल्या 21 दिवसापासून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय इथे समोर आमचा आंदोलन घेऊन बसलेलो आहे, पण गेल्या 21 दिवसापासून सरकारने आमची अजूनही आमच्याकडे लक्ष लावलेलं नाही आहे। 14/3/2024ला आमचा GR निघाला होता, त्या GRची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही। गेल्या 18 ते 19 वर्षापासून आमच्या ज्या आंदोलन पण आम्ही करणार आहे अशी आमच्या संघटनेनी ठरवलेलं आहे आणि संघटनेची भूमिका याप्रमाणे समोरची आहे। एकच नारा, कायम करा, एकच नारा। प्रमुख मागण्या कुठल्या आहेत? नमस्कार, मी डॉक्टर शिलदुधे, समुदाय आरोग्य अधिकारी। गेल्या 21 दिवसापासून आम्ही इथे कंत्राटी आरोग्य कर्मचारी आंदोलनाला बसलेलो आहोत। तर आजच्या म्हणजे प्रमुख मागण्या आमच्या याच आहे की 14 मार्च 2024 रोजी समायोजनचा GR निघाला होता, परंतु तो GR 18 महिने उलटून गेले तरी तो अजून अंमलात आणलेला नाही। हे आमची मुख्य मागणी आहे। परत आम्ही 20 मागणीच्यामध्ये आझाद मैदानला आम्ही सर्व जाऊन आमरण उपोषण करणार आहोत, ही आम्ही सरकारला सांगू इच्छित आहोत। त्याची प्लॅनिंग आम्ही करून ठेवलेली आहे। तरी आमची विनंती आहे की 1-2 दिवसात जर बैठक लागली नाही तर आम्ही आमरण उपोषणचा करणारच आहोत, हे सर्वांना सांगू इच्छितो। सुवर्ण भारतसाठी चंद्रपूरहून किरण घाटे।